लातूर शहर के महाराणा प्रताप नगर में बनी पानी की टंकी को घरनी डैम में पानी की आपूर्ति करने की मांग को लेकर पूर्व सरपंच सुभाष जाधव ने 60 फुट ऊंची पानी की टंकी पर चढ़कर शोले स्टाइल के विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। प्रशासन ने महाराणा प्रताप नगर की ग्राम पंचायत के लिए जल जीवन योजना के तहत मंजूर पानी की टंकी को घरनी डैम से पानी देने का प्रावधान किया था, लेकिन घरनी डैम क्षेत्र के कुछ किसानों और नेताओं ने विरोध के बाद अब इस टंकी में मंजारा नदी के जलाशय से पानी की आपूर्ति की जाएगी, जिसके कारण सुभाष जाधव इससे विरोध कर रहे हैं। मंजारा नदी हमेशा सूखी रहती है और वहां कोई जलाशय भी नहीं है। ऐसे में अगर बंजारा डैम से इस पानी की टंकी को पानी की आपूर्ति की जाती है तो यहाँ के लोगों की प्यास नहीं बुझेगी। इसलिए सुभाष जाधव ने मांग की है कि पहले टेंडर में घोषित के अनुसार गानी डैम से महाराणा प्रताप नगर की टंकी को पानी की आपूर्ति की जाए। पुलिस प्रशासन मौके पर पहुंच गया है और सुभाष जाधव से नीचे आने का अनुरोध कर रहा है। महाराणा प्रताप नगरला जी काही योजना कार्यान्वित होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या या संस्थेत म्हणजे या जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला 55 कोटीची योजना मंजूर झालेली आहे। त्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या घरणी धरणाचा उद्भव दाखवला। म्हणजे पाणी या परिघामध्ये 30 किलोमीटरच्या आतमध्ये पाणीच उपलब्ध नाही या गावाला पुरेल एवढं, म्हणून घरणी धरणाचा साठा दाखवला आणि तिथून योजना मंजूर झाली आणि ती योजना मंजूर झाल्यानंतर काम सुरुवात झालं। आज काम पूर्ण 70% आसपास जवळ आलेला आहे। ही टाकी बघताय तुम्ही, काही टाक्या पूर्ण झालेल्या आहेत, आता ही अर्धवट स्थितीमध्ये आता स्लॅब लेवलला टाकी आहे आणि फिल्टर पण तिकडे झालेला आहे। हे लोक आज या ठिकाणी जी माझं आंदोलन आहे की घरणी धरणाचा आम्हाला उद्भव दाखवला आणि पाणी आता घ्या म्हणतात कुठलं तर ह्या शिवनीच्या या मांजरा नदीवर जी बंधारा अडवलेला आहे गेट टाकून बॅरेज, त्या बॅरेज मधलं पाण्याचा उद्भव घ्या असं लोकांचं म्हणजे या शासनाचं म्हणणं आहे। तर काही लोकांच्या विरोधामुळे जर घरणी धरणाचा उद्भव कपात करून जर साई म्हणजे या शिवनी बॅरेजचा जर घ्या म्हणत असतील तर ही योजना न राबवलेली बरी, कारण शिवनी बॅरेज मध्ये पाणीच राहत नाही, उन्हाळ्यामध्ये कोरडं ठाक पडतंय। तर हे शिवनी बॅरेजचा उद्भव देऊन या योजनेला पूर्ण करण्याचं कारण काय? मग गुत्तेदाराचं घर भरायचं आहे, मग ह्या शासनाचं घर म्हणजे काही यंत्रणा आहे या यंत्रणेला या योजनेतून मोकळं होऊन जायचंय पूर्ण दाखवून। मग ह्याला अर्थ काय? माझं गाव उपाशी असेल तर मग मी जगण्यात अर्थ नाही, कारण 2012 पासून मी संघर्ष केला या पाण्यासाठी। मग मी आज या ठिकाणी जीव दिलेला बरा, म्हणून या टाकीवरून जर आज जिल्हाधिकाऱ्यांनी जर आज आदेश नाही दिला घरणी धरणावरून पाईपलाईन सुरू करण्याचा, अहो काय सांगू तुम्हाला, तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो जनतेला की त्या घरणी धरणामध्ये विहिरीचं खोदकाम पूर्ण झालेलं आहे, त्याची पीसीसी झालेली आहे, पाईपलाईनचं अर्ध काम झालेलं आहे। आज महाराणा प्रताप नगर पासून धनेगाव पर्यंत शिवनी आपलं काय सारोळा सोनवती धनेगाव पर्यंत पाईपलाईनचं काम झालेलं आहे। उर्वरित काम चालू असताना त्या लोकांनी म्हणजे शिरांपाळच्या लोकांनी खोटी माहिती सांगून लातूर शहराला पाणी जाते म्हणून अफवा पसरवली आणि काही लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आंदोलन उभा केलं आणि त्याचाच धागा धरून त्याचं निमित्त करून शासनानं आमचा आज घरणी धरणावरचा प्रकल्प बंद करण्याच्या सूचना दिल्याबद्दल आम्ही या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आणि माझा जर जीव देऊन जर पाणी गावाला व्यवस्थित मिळणार असेल, घरणी धरणात मिळणार असेल तर मी आज या ठिकाणी जीव द्यायला निश्चितपणानं या ठिकाणी आलेलो आहे आणि मी जीव दिल्याशिवाय मी राहणार नाही। आणि जर माझा जीव वाचवायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लोकांनी, लघु पाटबंधारेच्या लोकांनी या ठिकाणी यावं, लेखी स्वरूपात द्यावं की आम्हाला घरणी धरणावरून पाणी द्यायला आम्ही तयार आहोत, तरच माझा जीव वाचेल, नाहीतर माझा या ठिकाणाहून मुर्दा जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो।